नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, संक्रांतीला सुगडाची पूजा कशी करावी याबद्दलच माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती दिवशी तिळगुळ वाटणं, पतंग उडवणं यासोबतच महिला सुगडाची पूजा करतात। मग या सुगडांची पूजा कशी केली जाते ते जाणून घेऊयात। तर मंडळी, मकर संक्रांतीला सुगडांची पूजा केली जाते हे सर्वांना माहीत आहे। काळ्या आणि तांबड्या रंगांच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात। पण त्यांना सुगड का म्हणतात? खरं तर सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे। सुघट या शब्दाचा हा अपभ्रंश आहे। सुघट म्हणजे सुघटित असा घट। या घड्यात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे। लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते। धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे साहित्य भरलं जातं। मग या सुगडाची पूजा कशी करायची? तर मंडळी, सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते। पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते। पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे। त्यावर सुगड मांडावे। सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे। हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे। काही ठिकाणी, विशेषतः कोकणात, काळ्या सुगडावर लाल सुगड पालते ठेवण्याची पद्धत आहे। अन्यत्र काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्ही वाण भरतात। सुगडावर अक्षता, फुलं, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा। तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा। काही ठिकाणी सुगड दान करण्याचीही पद्धत असते। आपापसातील भांडणं, हेवे दावे, नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देतो। तर मंडळी, ही होती सुगड पूजनाची छोटीशी माहिती। तर मंडळी, आशा करते ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।